नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले कुक विथ स्नेहल भाग्यश्री या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण मुलांना छोट्या मोठ्या भुकेसाठी छान शेंगदाण्याची चिक्की कशी बनवायची हे पाहूयात। त्यासाठी या ठिकाणी अर्धा किलो शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे भाजताना अगदी मीडियम गॅसवरती भाजायचे आहे, ज्यामुळे शेंगदाणे अगदी छान कुरकुरीत भाजले जातात। पहा, या ठिकाणी आपले शेंगदाणे अगदी छान भाजलेले आहेत। आता आपण ते एका भांड्यामध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवूयात। शेंगदाणे छान थंड झालेले आहेत। आता आपण त्याचा मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर अशी भरड करून घेऊयात। पहा, या ठिकाणी आपण शेंगदाणे छान बारीक करून घेतले आहेत। आता उरलेले शेंगदाणे देखील याच पद्धतीने बारीक करून घेऊयात। आता आपण चिक्कीसाठी पाक बनवणार आहोत। त्यासाठी अर्धा किलो गूळ बारीक चिरून घेतलेला आहे। आता कढईमध्ये आपण साजूक तूप घालूया। तूप वितळले की त्यामध्ये आपण गूळ घालणार आहोत। आता तुपामध्ये आपण गूळ छान मिक्स करायचा आहे, ज्यामुळे गूळ पटकन विरघळायला सुरुवात होईल। पहा मैत्रिणींनो, या ठिकाणी आपला गूळ छान विरघळायला सुरुवात झालेली आहे। सतत ढवळल्यामुळे गूळ लवकर विरघळतो। आता आपला गूळ छान विरघळलेला आहे। आता आपण तो पुन्हा एकदा एकजीव करून घेऊयात, जेणेकरून गुठळ्या राहणार नाहीत आणि एकसारखा छान पाक तयार होईल। आता या ठिकाणी आपला हा गुळाचा पाक अगदी 5 मिनिटात छान तयार झालेला आहे। आता यामध्ये आपण थोडे थोडे शेंगदाण्याची जी भरड बनवली होती तर ती घालून घेऊयात। आता आपण गुळामध्ये ज्यावेळेस शेंगदाण्याचा कूट घालतो तर तो घालत असताना सतत हलवत राहायचं आहे, ज्यामुळे त्या पाकामध्ये शेंगदाण्याचा कूट छान मिक्स होईल। आता हे पुन्हा एक छान एकजीव करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर उरलेला शेंगदाण्याचा कूट देखील त्यामध्ये घालून घेऊयात। तो देखील छान मिक्स करून घेऊयात।
या ठिकाणी पाकामध्ये आपला शेंगदाण्याचा कूट छान मिक्स झालेला आहे. पहा, या ठिकाणी दिसताना ते अगदी छान दिसत आहे आणि कढईला देखील चिकटत नाहीये. असेच हे 5 मिनिट मीडियम गॅसवरती अगदी थोडेसे घट्ट होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे आहे. आता आपली चिक्की बनवण्यासाठी तयार झालेली आहे. आता परातीला तूप लावून त्यावरती आपण हे बॅटर थोडे थोडे घालून आधी चमच्याने थोडेसे सेट करून घ्यायचे आहे. त्यानंतरच आपण लाटण्याने अगदी पातळ किंवा जाड आपल्याला हवं तसं ते लाटून घ्यायचं आहे. पहा मैत्रिणींनो, या ठिकाणी अगदी हलक्या हाताने हे सहज लाटून तयार झालेले आहे. आता थोडेसे थंड झाले की त्याच्या चौकोनी अशा वड्या करून घ्यायच्या आहेत. आता याच पद्धतीने आपण सर्व शेंगदाण्याची चिक्कीचे अगदी छोटे छोटे पीस करून घेऊयात. अगदी सहज ही चिक्की 5 ते 10 मिनिटात छान तयार होते. या चिक्कीला आपण गूळ वापरल्यामुळे ही चिक्की अगदी मऊ होते आणि चवीलाही अगदी छान लागते. गरम असतानाच ही कट केल्यामुळे त्याचे पीस छान कट करता येतात. तर याच पद्धतीने आपण उरलेल्या देखील चिक्कीचे पीस तयार करून घेऊयात. पहा मैत्रिणींनो, या ठिकाणी आपली ही शेंगदाण्याची चिक्की छान तयार झालेली आहे. अगदी मऊ लुसलुशीत, मुलांना देखील आवडेल आणि उपवासाला देखील करायला अगदी सोपी. तर तुम्ही देखील ही अशी शेंगदाण्याची चिक्की नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत आणि नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.